जय हरी. एकादश स्कंध भाग 141. 10व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला परमार्थाचा अधिकारी कोण, त्याची लक्षणं काय ते सांगतायत. आज 6वं लक्षण आपण ऐकूया. अंतःकरणाची निश्चलता हे या साधकाचं 6वं लक्षण आहे. दृश्य सगळं चंचल असतं, अदृश्य सगळं स्थिर असतं. म्हणून खरा साधक आपलं शरीर कोणतेही व्यवहार करत असलं तरी चित्त मात्र गुरुचरणाच्या ठिकाणी अगदी निश्चल ठेवतो. विक्षेपाचे कितीही प्रसंग आले तरी ज्याची वृत्ती गुरुचरणाचा थारा सोडत नाही, म्हणजे ज्याच्या हृदयात गडबड होत नाही, तोच खरा परमार्थाला लायक होय. अंतःकरणाची अशी स्थिरता ज्याला साधलेली असते त्याला गुरुनं उपदेश केल्याबरोबर चट दिशे परमार्थ साधतो. एका दिव्यानं दुसरा दिवा लावला की त्या क्षणीच तो त्याच्यासारखा होतो. त्याचप्रमाणे निश्चळ वृत्तीच्या साधकाला सद्गुरू भेटले की तो तत्काळ तद्रूप बनतो. आता 7वं लक्षण जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे चढती वाढती तळमळ हे साधकाचं 7वं लक्षण आहे. आता बघा, आपल्याला टी व्हीचे सिरियल इतके वाजता हे आहे असं माहिती आहे. मग आपण काय करत होतो की अरे मला ते टी व्ही सिरियल बघायचं आहे, चला पटकन पोळ्या करून टाका, पटकन हे करा. बाहेरून घरी यायची घाई, अरे नाही मला पटकन ते सिरियल बघायचं. हे त्यावेळेस जेव्हा विषयांची आवड होती तेव्हा ती तळमळ होती की नाही. आणि आता काय होतं, अरे आपला गुरुमंत्र राहिला बरं का, हां नाही हे वाचायचं राहिलं बरं का, इतकं बापरे इतके वाजले, माझं अजून झालं नाही, माझी ती वेळ झाली, माझी ही वेळ झाली. हे काय होतं तर ही तळमळ लागते, माझं हे झालं पाहिजे, माझं ते वाचन झालं पाहिजे, माझं पाठांतर झालं पाहिजे. मग कोणताही विषय आपल्याला समजावा अशी तळमळ लागल्याशिवाय तो हस्तगत होत नाही. परमार्थाची तळमळ नसलेला मनुष्य गुरुच्या भजनी लागायचाच नाही. आणि कधी काळी भजनी लागलाच तर प्रपंचातील वासना तृप्त व्हावी म्हणून लागायचा. याच्या उलट साधकानं केवळ परमार्थ साधण्यासाठी सद्गुरूची सेवा करावी. अशी सेवा करू लागल्यावर आत्मदर्शनाची तळमळ आपोआप वाढत जाते. अनसूया हे साधकाचं 8वं लक्षण. इतर साधक आणि आपले गुरुबंधू यांच्या उत्तम गुणांचा खोटा दोष लावून त्यांची उगीच निंदा करणं याला असूया असं म्हणतात. प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे स्तुती करायची आणि नम्रपणे पाय धरायचे, पण पाठ वळली की लगेच निंदा सुरू करायची. हे असं असूयेनं बाधा झालेला मनुष्य वागतो. खरा साधक या बाबतीत अत्यंत शुद्ध असतो. तो स्वतःला असूयेचा विटाळ होऊ देत नाही. मनुष्य उत्तम असो, मध्यम असो किंवा हीनदीन असो, सगळ्यांना तो वंदनच करतो. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये देव पाहण्याची ही पहिली पायरी आहे. वायफळ बडबड टाकून सत्य आणि पवित्र भाषण करणं हे साधकाचं 9वं लक्षण आहे. नाना प्रकारच्या युक्त्या लढवणं, मत प्रतिपादन करणं, आरडाओरड करणं, पाखंड बोलणं, शब्दच्छल करणं आणि आपल्या बोलण्याचा डौल मिरवणं या गोष्टी साधक कटाक्षानं टाळतो. खोडसाळ वाद, कपटी आणि मर्मभेदक भाषण, दुसऱ्याच्या वर्मावर घाव, व्यर्थ शंका, दुसऱ्याचा उपहास, वाकडं बोलणं, प्रतारणा करणं, दुसऱ्याचं अंतःकरण दुखवणं, या अशा अनेक वाणीचे हे जे दोष साधक कटाक्षानं टाळतो. साधकाची वाणी लीन आणि मृदू असते. सद्गुरूचं वचन सत्यातलं सत्य आहे असं तो मनापासून मानतो. त्याचं भाषण प्रांजळ आणि परिपक्व असतं. निंदेविषयी तर तो मुकाच असतो. निंदेविषयी मुका असतो म्हणजे तो कधीच कुणाची निंदा करतच नाही. आणि जर कुठे कुणी कुणाची निंदा करत असतील तर ते ऐकण्यासाठी पण तो तिथे थांबतच नाही. त्याच्याविषयी बोलणं तर दूरच राहिलं म्हणून मुका असतो. बोलताना तो कधी कुणाला फसवत नाही आणि कशाची आशा धरत नाही. फार बोलण्याचा कंटाळा त्याला असतो, कामापुरतं अगदी जे गरजेचं आहे ते, आणि म्हणून बहुतेक करून तो मौनच धरून राहतो.
त्याचं बोलणं सत्य, अत्यंत मधुर, ऐकताना आल्हादकारक आणि सगळ्यांना हितकारक असं असतं. अशा गोड शब्दांनी तो हरिकथा सांगतो. ही 9 लक्षणं जणू काय सुंदर रत्न आहेत. त्यांची माला करून जो सद्गुरूंच्या कंठात घालतो त्याला हा म्हणता आत्मज्ञान प्राप्त होतं. आता ऐकणाऱ्यांपैकी एखाद्याच्या मनामध्ये विचार येऊ शकतो, सद्गुरूंच्या कंठात कशाला माला घालायची? आपल्याजवळ नाही का? नाही. तर हे सद्गुण आपल्याजवळ आहेत याची जाण सद्गुरूंच्या समोर असताना झाल्या गेली पाहिजे. सद्गुरूंना माहिती असतं की आपला हा शिष्य नेमका कशा पद्धतीचा आहे, कसा आहे. आणि जेव्हा ही सद्गुणांची माळ गुरूंच्या कंठात घालतो म्हणजे तो हे जरी माझं आहे, हे जरी गुण माझे आहेत, तरीही ते या गुणांमध्येही त्याचा समर्पण भाव असतो. अर्थात कृष्णार्पणमस्तु हे जर त्याचं वृत्ती असेल तर मग त्याला त्यात अहंकार जडत नाही. आणि मग अहंकार पूर्णपणे मावळला गेला की त्याला हा म्हणता म्हणजे अगदी त्या क्षणाला लगेच आत्मज्ञान प्राप्त होतं. पूर्वी पण एकदा आपण हा दृष्टांत घेतलेला असणार की हजारो वर्षापूर्वीची अंधारी गुहा आहे आणि त्या गुहेला तिथला अंधार जर दूर करायचा असेल तर अंधारा निघून जा म्हणणं किंवा काठीनी मारणं याच्याने तो अंधार निघून जातो का? नाही. पण त्या तिथे पेटता दिवा नेला की जसं त्या क्षणाला अंधार अदृश्य होतो आणि तिथे सगळीकडे उजेड दिसतो, तसं या साधकांनी जर या सगळ्या 9 लक्षणांची माला सद्गुरूंच्या कंठात घातली की त्या क्षणाला त्याला आत्मदर्शन प्राप्त होतं. बरं, आत्मा कसा आहे असा जर एखाद्याला प्रश्न पडला तर स्वयंप्रकाश असा आत्मा आहे. आत्मज्ञानी पुरुषांच्या मते सृष्टीमध्ये जड आणि सूक्ष्म असे 2च प्रकारचे पदार्थ आहेत. आत्मा सूक्ष्म तर बाकीचं सगळं काही जड आहे. जे सूक्ष्म असतं ते द्रष्टेपणानं दृश्याला चेतवतं पण स्वतःला प्रकाशित करतं. म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे असं म्हणतात. स्वयंप्रकाश आत्मा शुद्ध मीपणानं देहामध्ये वावरतो. बघा, आपला हा जो देह आहे या देहामध्येच तो आहे, पण आम्ही मी जो म्हणतो तो मी नेमका कोण हा आम्हाला माहिती नसतो. आणि म्हणूनच माझे सद्गुरू श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज जेव्हा त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडे गेले होते आणि सद्गुरू सगळ्यांना जे कुणी याचक आले त्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते. नाथ महाराज तिथे पुढे गेल्यानंतर जनार्दन स्वामी म्हणाले, तुला काय पाहिजे ते माग आणि चालता हो. त्यावेळेस नाथ महाराजांनी जे मागितलं ते हेच आहे की मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काय जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते त्यांच्या सद्गुरूंना जनार्दन स्वामींना मागू शकले असते, मला चांदीचे हे द्या किंवा ठोकळे द्या किंवा सोनं द्या, रूपं द्या, माणिक द्या, मोती द्या, मला कपडे लत्ते द्या, मला जेवायला पंचपक्वान्न द्या, असं काही मागू शकले असते. पण त्यांनी काय मागितलं? एक प्रश्न असा त्यांच्याकडे टाकला की मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, यातला मी कोण आहे हे मला सांगा, हे मला ज्ञान द्या. मग मी म्हणजे कोण विचारला तर म्हणजेच स्वयंप्रकाश आत्म्याचा परिचय मागितला. आणि हेच आपल्या जीवनाचं खरं सार आहे. सगळ्या ग्रंथांचं हेच एक सार आहे. यात श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की स्त्री आणि पुरुष दोघांच्या देहामध्ये एकच आत्मस्वरूप आनंद रूपानं विलास करतं. आत्मानंद नित्य आणि निर्दोष असून आत्म्याशी तद्रूप झालं तरच प्राप्त होतो. तो एकदा प्राप्त झाला
की मग त्या माणसाचं मन अनित्य आणि सदोष इंद्रिय सुखाकडे वळत नाही. म्हणून आत्मानंद भोगणारा पुरुष घर दार बायको मुलं आप्त इष्ट संपत्ती ऐश्वर्य सगळं हे प्रपंचामध्ये राहून त्यांना चिकटत नाही. कमळाच्या फुलासारखा तो अलगद बाजूला त्यामध्ये असूनही त्यापासून अलिप्त असतो, जसे की आमचे संत होते. आणि हा जो आहे साधक, मग त्याचं मन निरंतर आत्म्याशीच गुंतून राहतं. देहात असून विदेहता किंवा प्रपंचात असून अद्वैतता हे असं त्या अवस्थेला म्हणतात. पण हा आत्मा देहात राहतो कसा हे सांगणं जरूर आहे. जीवाला स्थूल आणि सूक्ष्म असे 2 देह असतात. स्थूल देहाला आत्मा माझेपणानं पाहतो. उदाहरणार्थ डोळा दुखू लागला तर माझा डोळा दुखू लागला असं म्हणतो, मीच दुखू लागलो असं म्हणत नाही. देहाला आणि देहसंबंधी सर्व वस्तूंना जीव माझेपणानं पाहतो. म्हणजे देहात वागत असताही खरा मी देहाहून भिन्न आहे असं जीव सांगत असतो. सूक्ष्म देहाला हाच नियम लागू पडतो. बुद्धी अहंकार आणि मन मिळून खरा सूक्ष्मदेह बनतो. सूक्ष्मदेहाला म्हणजे अंतःकरणाला देखील जीव माझेपणानंच पाहतो. माझं मन माझी बुद्धी असं तो म्हणतो. माझी बुद्धीच वळाली नाही हो, माझं मनच होत नाही त्यांच्याकडे जाण्याचं, माझं मनच नाही त्यांना बोलण्याचं. मन आणि बुद्धी दृश्य देहांपेक्षा सूक्ष्म खरे, परंतु त्यांना आत्म्याचाच प्रकाश मिळून ते कार्य करतात. एखाद्या बासरीमधून मधुर स्वर बाहेर पडले तर तो काही बासरीचा गुण नाही, ते ज्या गाणं वाजवणाऱ्याचं कौशल्य असतं. तसंच मन आणि बुद्धी दोहोंनाही आत्माच कार्यक्षम करतो. तात्पर्य काय? देहात राहून स्थूल सूक्ष्म देहांना प्रकाशित करणारा आत्मा स्वयंप्रकाश असून द्रष्टेपणानं सगळं पाहतो. त्याचं ज्ञान करून घेणं हेच जन्मसार्थक आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत भजन भक्तिगीतं रोहाळे पाळणे उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका.